नवीन पिढी सक्षम करण्यासाठी पालकत्व तितकेच सक्षम असणं आवश्यक आहे. गरोदर मातांनी केलेल्या विचारांचा परिणाम हा बाळावर होत असतो. यासाठी गर्भवती मातांनी रोज आपल्या बाळाशी संवाद साधावा. आपल्या बाळाला समजत आहे या भावनेने त्याच्याशी बोलत राहावे. त्याचे नकळत कळत परिणाम हे या गर्भातील बाळावरती होत असल्याचं मनशक्ती केंद्र लोणावळा येथील जीवनदायी साधक सुहास गुधाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नमूद केलं आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिका आयोजित मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा प्रस्तुत गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार या विषयावरील मार्गदर्शन कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी उपवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिताली वाघमारे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे, मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मनोज पाटील, सुधाकर पाठक, जयप्रकाश वराडकर इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेतील विविध आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार याविषयी मार्गदर्शन करताना वक्ते सुहास गुधाटे यांनी वैज्ञानिक गर्भसंस्कारांमध्ये गर्भव्यवस्थेदरम्यान आई आणि तिच्या बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या आधारित मार्गदर्शन आणि उपायांचा समावेश असतो. या उपायांमुळेच बाळाचा उत्तम विकास आणि आईचं आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचं नमूद केलं आहे. आईमध्ये असलेल्या गुणांचा बाळामधील गुणांमध्ये गुणाकार होऊन गुण कसे वाढतील आणि दोष कसे कमी होतील यासाठी गरोदर मातांनी प्रयत्न करावेत. गर्भधारणा ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल मनात कुठलेही भय ठेवू नये. प्रसूती नैसर्गिक होण्यासाठी गरोदर मातांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक प्रसूती होईल अशी भावना मनात ठेवावी. यासाठी हलकी आसने करावीत. गर्भातील बाळ हे अनेक गोष्टींना प्रतिसाद देत असतं. यासाठी गर्भवती मातांनी चांगले संगीत ऐकावे. त्याचा थेट परिणाम हा बाळावरती होत असतो. संगीतामुळे बाळाच्या उजव्या मेंदूला चालना मिळते. दोन्ही मेंदूचा समतोल राखला जातो. तसेच संगीत ऐकल्याने आईच्या मनावरचा ताण, चिंता आणि नैराश्य देखील कमी होण्यास मदत होते.